हाय फ्रेंड, कशा आहात? बघा, आज मी बाप्पांच्यासाठी तळणीचे मोदक केले होते, तर ते तुमच्याशी शेअर करावं म्हटलं मी. खूप छान होतात आणि एकदम छोटे छोटे केल्यावर दिसायला पण छान आकर्षक दिसतात. आणि मी कळ्या काय पाडल्या नाहीत त्याला, असं डायरेक्टच हाताने हे केले. बघा, साच्यामध्ये पण छान होतात. आता इथं मी 1 वाटी खोबर घेतलाय किसून आणि 1 वाटी गूळ घेतलाय. आणि आता तवा गरम झालेला आहे. एकदम लो फ्लेमवर आता आपल्याला खोबर आणि गूळ त्यामध्ये ॲड करायचं आहे पॅनमध्ये व्यवस्थित. खूप छान होतात हे तळणीचे मोदक. 2 प्रकारचे असतात. आता मी गव्हाच्या पिठापासून मी दाखवते. कणिक ऑलरेडी मी मळून ठेवलेला आहे छान भिजण्यासाठी म्हणून. काय होतं, डायरेक्टली लगेच कणिक मळून लगेच करायला घेतलं ना तर ते व्यवस्थित होत नाही आणि छान कणिक आपलं फुलून येत नाही. हे बघा, हे सगळं लो फ्लेमवरच आपल्याला परतत राहायचं आहे. आणि ह्यामध्ये वेलदोड्याचं पूड, 1 चमचा तूप आणि जायफळ थोडंसं खिसून घालायचं आहे. तुम्हाला खसखस हवं असेल तर तुम्ही खसखससुद्धा घालू शकता जायफळच्या ऐवजी. त्याच्यानं पण खूप छान टेस्ट येते. आता 1 चमचा मी इथं तूप घातलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला. बघा, आता ह्यामध्ये आपल्याला जायफळ खिसून घालायचं आहे. तुम्हाला जर जायफळ नको असेल तर नाही घातलं तर चालेल. खसखस घाला ह्याच्याऐवजी. माझ्याजवळ खसखस अवेलेबल नव्हतं म्हणून मी जायफळ घातले. आता हे मिक्स करायचं. जे जे आपण जिन्नस घालतो ते घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून सगळं सारणाला लागेल असं. बघू शकता, इथं सगळं लो फ्लेमवरच हलवायचं आणि जास्त वेळसुद्धा हलवायचा नाही, नाहीतर गूळ मेल्ट होऊन ना एकदम पुढं जाईल ते आणि आपण बर्फी कसं तयार करतो ना तसं बर्फीचं सारण तयार होईल. मग ते अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच हे सगळं प्रोसेस करायचं आहे आपल्याला. बघा, छान मिक्स झालेला आहे. वास पण मस्त आला आहे. आता मी गॅस ऑफ केला आहे. आता हे थंड करून घेऊया. बघा, इथं थंड झालेलं आहे. आता एकदा म्हणजे पूर्ण थंड झालेलं नाही आहे, ते कोमट झालेलं आहे. आता पळीच्या साह्यानं सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स असं दाबून एकसारखं करून घ्यायचं. कुठं जरी गुळाच्या गाठी असले तर ते फोडल्या जाव्यात. बघा, हे छान कणिक फुललेलं आहे आपलं. मी थोडं त्यातलं उकडीचं मोदक करणार आहे आणि थोडं तळणीचे करणार आहेत म्हणून जास्त कणिक मळलं होतं. एकदम छोटा गोळा घ्यायचा आहे कणकेचा आणि हातावरच बघा असं पीठसुद्धा लावायला लागत नाही, काही नाही. छान जर पीठ फुललं असेल तर. आणि तेलसुद्धा आपलं खराब होत नाही तळताना. हे बघा, जितकं त्यात मावेल तितकं भरायचं आणि छान हातानेच असं पारी तयार करून घ्यायचं. हे बघा, असं ह्या पद्धतीनं. आणि जे एक्स्ट्रा वरती कणिक राहतं ना ते काढून टाकायचं आपल्याला. खाताना काय होईल, जास्त कणिक तोंडात येतं ना मग, त्यामुळे हे बघा अगदी अंगाबरोबरच छान असं थोडंसंच कणिक लागलेलं आहे. मी आता दुसरंही दाखवते तुम्हाला. बघा, अगदी सोप्या पद्धतीनं आहे, काही झंझट नाही, काही नाही. इकडं मी मोदक करायला सुरुवात केल्यावर तिकडं मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. मीडियम फ्लेमवर, एकदम बारीक फ्लेमवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, आता हे नैवेद्यासाठी म्हणून मी 7 बनवलेत. उरलेले बाकीचे नंतर जेवणाच्या टायमिंगला बनवणार मी, कारण गरम गरम खायला ते छान वाटतात. आता हे नैवेद्यासाठी बनवलेत मी. इतके तळून तुम्हाला दाखवते. बघा, इकडं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आपलं. मी मोदक करायला घेतल्यावरच इकडं गरम करायला ठेवलेलं. बघा, लगेच छान भाजून निघतात ते, म्हणजे तळून निघतात. करपू द्यायचं नाही, जास्त डार्क कलरसुद्धा आणायचा नाही, नाहीतर ते खायला व्यवस्थित वाटत नाहीत मोदक. लो फ्लेमवरच आपल्याला छान असं तळून घ्यायचे आहेत. आता बघा, मी तुम्हाला लगेच दाखवते. बघा, पलटून खालच्या साईडला लगेच छान तळले गेलेले आहेत भाजी. बघा, ते किती छान असं मस्त तळलेले गेलेले आहेत. तेल जर छान तापलं असेल तर पटपट मोदक होऊन जातात. आधी मोदक तयार करून घ्यायचं, मग तेल गरम करायला ठेवायला म्हटलं तर त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं करत जावा. मोदक करायला घेतल्यावरच लगेच तेल गरम करायला ठेवायचं एकदम बारीक गॅसवर. बघा, किती छान मस्त असं मोदक आपले तयार आहेत. जास्त डार्क कलर पण आला नाही, काही नाही. आता बघा, मी परत आणि तुम्हाला सोडून दाखवते तेलामध्ये. आणि जास्त घट्ट मळायचं नाही आणि जास्त सैलसरसुद्धा कणिक मळायचं नाही, नाहीतर काय होतं, मोदकामध्ये ते पारीमध्ये सारण भरताना ना सगळं बाहेरच यायला लागतं, ते व्यवस्थित होत नाही मग.
बघा आता मोदक दाखवते मी ठेवून तुम्हाला. वास मस्त येत होता, जायफळ, वेलदोडे आणि तूप असल्यामुळं ना. बघू शकता तुम्ही किती छान आपले मोदक तयार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवले आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ